नित्य स्वामी दर्शन 27 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. कीर्तन एकदा का रंगात आले की स्वामी सगुण साकार प्रकट झाले आहेत असा श्रोत्यांना भास होऊ लागतो. कारण कीर्तनात स्वामींच्या सगुण साकार अवतार कथा प्रकट झालेल्या असतात. स्वामींच्या लीला प्रकट करताना आपला गळा भरून येतो. त्यांचा स्वरांवर परिणाम होतो. स्वरांमध्ये एकदा का ओलावा झिरपायला लागला की श्रोतेसुद्धा भारावून जातात. स्वामी भक्ती हाच कीर्तनाचा मुख्य हेतू ठेवून कीर्तन करावे. कारण श्रोते स्वामींची स्तुती ऐकायला जमा झालेले असतात. विषयाला सोडून एक शब्दसुद्धा उच्चारू नये. आपल्या कीर्तनातून स्वामींच्या उपासनेच्या द्वारे श्रोत्यांसाठी खुली करावी. उपासनेच्या मार्गावरून अजिबात न ढळता स्वामींच्या नामात सतत गजर व्हावा. सगुण कथा या नाव कीर्तन. अद्वैत म्हणजे निरूपण. सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. दासबोध 4:2-23. स्वामींच्या लीलांचे वर्णन करताना स्वामी प्रेमाचे अद्वैत कथन करावे. स्वामींच्या सगुण साकाराच्या कथांचे विवरण करताना त्यांच्या निर्गुण निराकार ब्रह्मांड व्यापी अस्तित्वाचा तोल हरवणार नाही ह्याची आपण काळजी घ्यावी. सगुणात जरूर तल्लीन होऊन स्वामी कथा सांगावी आणि त्याचबरोबर स्वामींच्या निर्गुण निराकार अस्तित्वावर अप्रतिम भाष्य करावे. त्यांचे सुंदर प्रतिपादन करावे. स्वामींच्या कीर्तनाची दृश्य फलश्रुती काय तर कीर्तने महादोष जाती. कीर्तने होय उत्तम गती. कीर्तने भगवत प्राप्ती. यदर्थी संदेह नाही. दासबोध 4:2-27. स्वामींचे आख्यान लावले की कीर्तनाने महादोष जातात. महापातके नष्ट होतात. आपल्याला स्वामींच्या कृपेने उत्तम गती प्राप्त होते. मुख्य म्हणजे स्वामींची प्राप्ती होते. ह्यात अजिबात संदेह नाही. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, कीर्तन भक्ती ही दुसरी भक्ती पायरी महत्त्वाची आहे. ह्या भक्ती पायरीवर उभे राहिले की स्वामींचा ब्रह्मांडव्यापी पसारा प्रत्यक्ष अनुभवता येतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.